श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांना स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू द्यात हीच स्वामी चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आपण श्री गुरुचरित्र पारायण 9 एप्रिलपासून सुरू करणार आहोत. तर त्याचे काही नियम जे आहेत ते नियमापानाचं बघणार आहोत, ऐकणार आहोत. तर गुरुवारीपासून आपल्या श्री गुरुचरित्र वेद पठणाला सुरुवात होत आहे. आदल्या दिवशी बुधवारी आपल्याला 4 कुत्रे आणि 1 गाई यांना गव्हाच्या पोळीचा आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. श्री गुरुचरित्राचं वाचन पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून करायचं आहे जर आपण घरी करणार असाल तर. आणि केंद्रातही असंच केलं जातं, वाचन पूर्व किंवा उत्तर दिशेलाच तोंड करून बसायचं असतं. वाचनापूर्वी रोज श्री दत्त महाराजांच्या फोटोची आणि पोथीची पूजा करून मग आपल्याला 1 माळ गायत्री मंत्र, 1 माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि श्री गणपती अथर्व शीर्ष वाचून पोथी वाचण्यास सुरुवात करायची आहे. श्री गुरुचरित्राचं वाचन पहाटे 3 ते सायंकाळी 4 या दरम्यान करावं. दुपारी 12 ते 12:30 ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्याने त्यावेळेस पारायण वाचन बंद ठेवावे. परान्न घेऊ नये. आपली पत्नी, आई, बहीण यांच्या हातचं अन्न खाण्यास काहीच हरकत नाही. 1 धान्य फराळ करावा सकाळ आणि संध्याकाळ. चामड्याच्या चप्पलाऐवजी आपण नायलॉन आणि रबरी चप्पल जोड वापरायचा आहे. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये ब्रह्मचर्य पाळायचं आहे. स्वतःच्या कुटुंबामध्ये काही जर जनन शौच काही प्रॉब्लेम आले तर अशा वेळी श्री गुरुचरित्र पारायण दुसऱ्या कोणाकडूनही पूर्ण करून घ्यावं, अर्धवट मात्र सोडू नये. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये वेळोवेळी गोमूत्र शिंपडावं. सकाळ आणि संध्याकाळ गुरुचरित्र पोथीस नैवेद्य दाखवून आरती करावी आणि रोज रात्री श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्र वाचावं अशा प्रकारे. आणि 8व्या दिवशी याची सांगता करावी. श्री गुरुचरित्राच्या निष्ठापूर्वक पारायणाने अनुभूतीपूर्वक साक्षात्कार होतो म्हणजे होतोच. हा जो ग्रंथ आहे, हा जो वेद आहे, 5वा वेद दुःखितांना, वेगवेगळ्या प्रकारच्या शापितांना, तळतळाट असणाऱ्यांना, असाध्य आजार झालेल्यांना, जारण मारण भाणामती इत्यादींनी ग्रस्त झालेल्यांना, पितृदोष असणाऱ्यांना श्री गुरुचरित्र म्हणजे एकमेव साधन आहे. आणि खूप अतिशय असं अनुभवपूर्वक हे गुरुचरित्राचं पारायण आहे, हे अवश्य करा. आणि हे श्री गुरुचरित्र यवनयुक्तही करता येतं. तर त्यासाठी तात्पुरतं आपल्या घरामध्ये विटांचं जे कुंड असतं ते कुंड बनवून त्यात गहू, तांदूळ, साखर, तेल, तूप एकत्र करून हविद्रव्याने ते प्रत्येक ओवीस स्वाहा म्हणून स्वाहाकार करायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला गुरुचरित्र पारायण करायचं आहे. याने खूप मोठे अनुभव आलेले आहेत अनेकांना. तर झालेली सेवा स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू करते आणि